संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचे वर्णन केले तेव्हा शब्दाचं सौंदर्य, भक्तीची गोडी आणि प्रेमाची गहिराई या सगळ्याचे मिश्रण म्हणजे हा सुंदर अभंग. या अभंगाच्या पहिल्या ओळीत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठलाचं रूप इतकं सुंदर, सुकुमार आणि मोहक आहे की सूर्य, चंद्र त्यांच्या समोर फिकं पडतं. जणू कामदेवाचाही मूर्तीचं स्वरूप. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. कस्तुरी आणि चंदनाचा सुगंध शरीरावर फुललेला आहे. गळ्यात वैजयंती माळा आणि त्या तेजात भक्त हरखून जातो. मुकुट कुंडले श्रीमुख शोभेले, सुखाची ओतले सकळही. डोक्यावर सुंदर मुकुट, कानात कुंडले आणि श्रीमुखावर अशी शोभा जणू आनंद ओसाडून वाहत आहे. कासे सोनसळा, पांघरे पातोळा, गडनीळ सावळा पाड्यानो. सोन्याचा झळझळता पातोळा परिधान केलेला आहे. त्यात काळ्या निळ्या सावळ्या रंगावर तो पातोळा अधिक जणू उजळून दिसतो. सकळही तुम्ही वागे एकविसा, तुका म्हणे जीवा धीर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, आता तू माझ्या डोळ्यासमोर आहेस, तरी मनाला धीर नाही. हे सौंदर्य शब्दात सांगणे अशक्य आहे. हा अभंग फक्त विठ्ठलाचं सौंदर्याचं वर्णन नाही, तर भक्ताच्या हृदयातील प्रेमाचं प्रतीक आहे. तुकाराम महाराजांच्या ओठावर उमटणारा प्रत्येक शब्द विठ्ठल भक्ताने ओथंबलेला आहे. पंढरीचा विठ्ठल भक्तांच्या मनात सुकुमार प्रेमाची मूर्तीचं रूप आहे. त्याच रूपात मनात धरा आणि त्याच नाव ओठावर ठेवा आणि भक्तीच्या वाटेवर चालत राहा.